नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून एक नवीन जाहिरात आलेली आहे। सर्व 12वी पास उमेदवारांना आता केंद्र सरकारमध्ये नोकरी करण्याची संधी मिळू शकते। तर ही जाहिरात काय आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रिक्त जागा किती, पात्रता काय, अभ्यासक्रम काय, परीक्षा पद्धती काय, निवड प्रक्रिया काय, तरी 2025 साठी जी एसएससी सीएचएसएल ची जाहिरात आलेली आहे त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण बघणार आहोत। चला तर आपण बघूया। बघा, ही जी आहे तर नुकतीच आलेली नोटिफिकेशन आहे, तुम्ही इथं बघू शकतात। कंबाईन हायर सेकंडरी, ज्याला 12वी पास उमेदवारांसाठीची परीक्षा म्हणतो बघा, 2025। बघा, डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन आजपासूनच जे आहे 23 तारखेपासून हे सुरू होणार आहेत आणि हे चालणार आहेत 18 जुलै पर्यंत। 18 जुलै पर्यंत तुम्ही जो आहे तुमचा फॉर्म भरू शकतात। पुढे लास्ट डेट अँड टाइम फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन हे पण 18 जुलै पर्यंत असणार आहे। लास्ट डेट फॉर ऑनलाईन पेमेंट हे 19 जुलै पर्यंत असणार आहे। त्याच्यानंतर करेक्शन साठी एक विंडो ओपन होणार आहे, ती विंडो ओपन होणार आहे 23 जुलै ते 24 जुलै अशा या 2 दिवशी ही विंडो जी आहे तर ती ओपन होणार आहे। त्याच्यानंतर त्यांनी परीक्षेच्या तारखा पण एक टेंटेटिव्ह डेट जी आहे दिलेली आहे बघा। शेड्यूल ऑफ टियर 1 एक्झामिनेशन त्याची डेट असणार आहे 8/9/2025 ते 18/9/2025 या दरम्यान होणार आहे। आणि टियर 2 परीक्षा ही फेब्रुवारी-मार्च 2026 त्यांना मे बी द्यायचं असेल, त्यांनी चुकून त्यांच्याकडून 25 झालं असेल तर हे 26 असायला पाहिजे, तर 2026 तर ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे। चला पुढं, आता इथं त्यांनी हे दिलेलं आहे बघा। इथं यांची 3 पद असतात प्रामुख्याने, त्यांच्यासाठी वेतन पण आपल्याला लगेच कळतं बघा। लोअर डिव्हिजनल क्लर्क किंवा ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, सेक्रेटरीएट असिस्टंट म्हणजे जेएसए किंवा एलडीसी यांचं वेतन सारखं आहे बघा। पे स्केल 2 आहे, म्हणजे 19,900 ते 63,200 एवढं त्यांचं वेतन जे आहे तर ते असतं। पुन्हा दुसरं पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर डीईओ, याचं पे स्केल लेवल 4 आहे, म्हणजे थोडंसं जास्त आहे। किती? 25,500 ते 81,100 आणि लेवल 5 29,200 ते 92,300 असे दोन त्यांना भेटतात। डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए पे स्केल 4 चं असणार आहे, लेवल 4 25,500 ते 81,100 एवढं वेतन असणार आहे। आता ते इन हँड वेतन थोडंसं जे आहे वेगवेगळं असतं। आता हे नेमकं काय आहे, ही परीक्षा नेमकी कशासाठी होत आहे, केंद्र सरकारच्या कोणत्या डिपार्टमेंटसाठी होत आहे बघा। गव्हर्नमेंट स्ट्राइव्स टू हॅव अ वर्कफोर्स which reflects the gender balance and women candidates are encouraged to apply, म्हणजे वुमन कॅन्डिडेटला सांगितलं तुम्ही अप्लाय करा बघा। The Staff Selection Commission will hold a competitive examination for the recruitment of the Group C, म्हणजे हे गट क च्या जागा आहेत, आपल्याला कळालं केंद्र सरकारच्या गट क च्या जागा आहेत। पुढे काय, कोणत्या पदांसाठी बघा। लोअर डिव्हिजनल क्लर्क 1, ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर्स फॉर व्हेरियस मिनिस्ट्रीज म्हणजे मंत्रालयातील याच्यासाठी किंवा वेगवेगळ्या विभागातील डिपार्टमेंट्स ऑफिसेस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड द व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज, स्टॅट्युटरी बॉडीज, ट्रिब्युनल्स एक्सेट्रा, द डिटेल्स ऑफ एक्झामिनेशन आर अंडर, म्हणजे केंद्र सरकारमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी ते बोलत आहेत गट क च्या ठिकाणी बघा। पुढे बघा, इथे वॅकन्सीज दिलेल्या आहेत बघा। टेंटेटिव्ह वॅकन्सीज किती लिहिलेल्या आहेत? 3,131 वॅकन्सीज जे आहेत तर ते इथे आलेले आहेत। आता पुढे ते पूर्ण डिटेल जे आहेत तर ते मिळतच आपल्याला बघा। इथे वेगवेगळ्या याच्यासाठी रिझर्वेशन जे आहे असणार आहे बघा। आता इथं पात्रताच्या संदर्भात सगळ्यात आधी जी पात्रता आहे ती म्हणजे राष्ट्रीयत्वाची, म्हणजे जो कोणी भारताचा नागरिक असेल तो अप्लाय करू शकतो। तसेच नेपाळ, भूटान यांचे पण नागरिक जे आहे तर ते विथ सब्जेक्ट टू काही अटी शर्तीनुसार ते जे आहे ते देखील अप्लाय करू शकतात। पहिले आपल्याला ही जी अट आहे तर ती कळालेली आहे बघा। इथं म्हटलेलं आहे ओनली मेल कॅन्डिडेट्स आर इलिजिबल फॉर द वॅकन्सीज इफ एनी रिपोर्टेड इन द बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, म्हणजे बीआरओ ही संस्था काय करते, बॉर्डर आपले जे सीमा भागात जे आहे तर ते कन्स्ट्रक्शनचं काम करते, तर त्याच्यामध्ये जी काही वॅकन्सी येतात तिथं फक्त मेल कॅन्डिडेट जे आहे तर ते अलाउड असतात बघा। एज लिमिट काय असणार आहे? 1/1/2026 या ही कट ऑफ डेट त्यांनी ठेवलेली आहे 2026 ची। याच्यानुसार त्यांनी इथं काय सांगितलेलं आहे की बघा 18 ते 27 या वयोगटातील उमेदवार जे आहे तर ते अप्लाय करू शकतात। वय काय असलं पाहिजे? 18 ते 27। तसेच ओबीसी आणि बाकीच्यांना रिलॅक्सेशन भेटतं, की जसं एससी एसटी आहे यांना 5 वर्ष रिलॅक्सेशन भेटतं, म्हणजे त्यांना 27+5 एवढं वयांची। ओबीसी असेल त्याला 27+3 म्हणजे 30 वर्षांपर्यंतचा कॅन्डिडेट इथे जो आहे तर तो अप्लाय करू शकतो, हे आपल्याला इथं कळत आहे। हे आपल्याला एज लिमिट इथून जे आहे तर ते कळालेली आहे त्यांची। चला पुढे हे बाकी सगळे आपण व्यवस्थित पद्धतीने पूर्ण डिटेल नोटिफिकेशन जे आहे तर ते पाहणार आहोत
बघा हे सर्टिफिकेट्स वगैरे त्याच्या काही गोष्टी आहे. बघा आता इथं काय येतं, आपली शैक्षणिक पात्रता 1/1/2026 रोजी पूर्ण झाली पाहिजे, म्हणजे ऍज ऑन 1/1/2026 पर्यंत दिलेले. बघा फॉर डेटा एंट्री ऑपरेटर DO ग्रेड 1 इन मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, मिनिस्ट्री ऑफ कल्चर अँड द स्टाफ सिलेक्शन कमिशन. बघा 12वी पास पाहिजे इन अ सायन्स स्ट्रीम विथ मॅथमॅटिक्स ऍज अ सब्जेक्ट फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड बोर्ड ऑफ इक्विव्हॅलंट. म्हणजे काय की जर तुम्हाला इथं जर अप्लाय करायचं असेल डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A ची पोस्ट कशामध्ये, मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर फूड अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये, आणि त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ कल्चर स्टाफ सिलेक्शन मध्ये स्वतःच, तर त्याच्यासाठी तुमच्याजवळ काय पाहिजे, 12वी पाहिजे. 12वी कोणत्या शाखेतून, विज्ञान या शाखेतून. तसेच विज्ञान या शाखेतून मॅथ हा विषय घेतलेला पाहिजे की ज्यांचा PCB ग्रुप असतो, म्हणजे PCB फिजिक्स केमिस्ट्री बायो, ते अप्लाय करू शकत नाही. इथं कळलं आपल्याला. पुढं फॉर LDC JSA DO ग्रेड 3 एक्सेप्ट वरचं जे सांगितलेलं होतं ते फक्त 12वी पास पाहिजे, और इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन म्हणजे काय, तो फक्त 12वी पास पाहिजे. तर मग कला असेल, विज्ञान असेल, वाणिज्य असेल, कोणत्याही शाखेचा असेल, इथं काहीही फरक पडत नाही. त्याचा फक्त काय पाहिजे, तर 12वी पास पाहिजे. फक्त इथंच थोडीशी जी आहे वेगळी अट त्यांनी जी आहे तर तिथं टाकून दिलेली आहे. आलं तुम्हाला लक्षात. तर या सगळ्या काही गोष्टी त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे काय की 12वी पास उमेदवारांसाठी इथं जे आहे तर ती संधी इथं असणार आहे. ऍप्लिकेशन फी जी आहे तर ती 100 रुपये असणार आहे. जे कोणी महिला प्रवर्गातील उमेदवार असतील, म्हणजे महिला कोणती असेल, जनरल असेल, कॅटेगरीमध्ये असेल, त्यासोबतच शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट, त्याच्यानंतर दिव्यांग जे पर्सन असतील, एक सर्व्हिसमॅन असतील, यांना 0 रुपीज फी लागते. यांना कुठल्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क जे आहे तर ते भरावं लागत नाही. इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, तर या सगळ्या गोष्टी होत्या. बघा इथे एक्झामिनेशन सेंटर आपल्याला बघायला मिळतात. हे वेस्टर्न, ईस्टर्न, आपल्याला ते तिथं काही जायचं नाही. आपल्याला आपला जो भाग आहे तर तो बघायचा आपल्याला. आणि आपले एक्झाम सेंटर्स कुठे येतात, बघा आपलं हे वेस्टर्न रिजन मध्ये येतात. बघा महाराष्ट्र हा वेस्टर्न रिजन मध्ये येतो. याच्यामध्ये बघा पणजी तर काही नाही, अहमदाबाद पण काही नाही, गांधीनगर काही नाही, मेहसाणा, राजकोट नाही, हे नाही, वडोदरा, अमरावती आपलं एक, छत्रपती संभाजीनगर 2. भारी वाटलं म्हणजे इंग्लिशच्या म्हणजे केंद्र सरकारच्या ते छत्रपती संभाजीनगर नाव आलं. जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे, नांदेड. तर या सगळ्या ठिकाणी आपलं जे आहे तर ते काय बघायला मिळतं आपल्याला, तर इथं आपले हे महाराष्ट्राचे एक्झाम सेंटर जे आहेत तर ते बघायला मिळतात. आणि इथं एक्झाम्स जे आहेत तर ते होणार आहेत. बघा आता निवड प्रक्रिया तुमची कशा पद्धतीने असणार आहे, ही परीक्षा 2 टप्प्यात होणार आहे. बघा 2 टप्प्यात, एक टियर 1 होणार आहे आणि एक आहे टियर 2. म्हणजे हा एक टप्पा क्रमांक तुमचा 1 आणि हा आहे तुमचा टप्पा क्रमांक 2. आलं तुम्हाला लक्षात. आता 2 याच्यामध्ये होणार आहे. बघा हा आहे पहिल्या टप्प्याचा एक्झामिनेशनचा पार्ट. याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट जे आहेत तर ती होणार आहे. याच्यामध्ये इंग्लिश सब्जेक्ट असते. इंग्लिश सब्जेक्टचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, जनरल इंटेलिजन्सचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, जनरल अवेअरनेसचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी. याच्यासाठी लक्षात घ्या म्हणजे 25 25 25 25 असे हे 100 प्रश्न आहेत. पण वेळ मात्र फक्त 60 मिनिटं आहे. तिथे लक्षात घ्या बरं का, 60 मिनिटात तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. काही छोटी गोष्ट नाही. त्याला खूप तुमचा डेडिकेटेडली खूप अभ्यास जो आहे तर तो इथं लागणार आहे. ओके, बघा देर विल बी अ नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ऑफ 0.50 मार्क्स, म्हणजे 0.50 मार्क्सची तुम्हाला नेगेटिव्ह पेनल्टी जी आहे तर ती असणार आहे. आता जर तुम्ही फर्स्ट स्टेजला चांगलं स्कोर केला तर तुम्हाला जे आहे तर ते इथं बघायला मिळणार आहे. बघा आता फर्स्ट स्टेजला चांगलं स्कोर केल्यानंतर तुम्हाला टियर 2 साठी बोलवलं जाईल. बघा टियर 2 मध्ये 2 आवर्स सेक्शन 1 आणि 15 मिनिटं तुम्हाला भेटले जातील सेक्शन 1 साठी. सेक्शन 1 मध्ये काय काय असणार आहे बघा, सेक्शन 1 मॅथमॅटिकल ॲबिलिटीज, रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स, याचे 30 प्रश्न असतील, याचे 30 प्रश्न आणि याचे 30 प्रश्न, असे टोटल 60 प्रश्न असतील. याच्यासाठी म्हणजे 60 गुणिले 3 180 मार्क असतील. आणि 1 आवर फॉर इच सेक्शन तुम्हाला जे आहे तर ते भेटणार आहे. पुढे सेक्शन नंबर 2 इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन अँड जनरल अवेअरनेस, याच्यावर किती असतील 40 प्रश्न आणि याच्यावर असतील 20 प्रश्न, असे 60. पुन्हा इथे 120 जे आहे तर ते आपल्याला गुण जे आहेत तर ते बघायला मिळतील. हा एक सेक्शन झाला. याच्यामध्येच आणखी एक सेक्शन काय तो म्हणजे तुमचा स्किल टेस्ट होते. आता तुम्ही विचारणार इथे टायपिंग लागते का, तर केंद्राच्या याला टायपिंग लागत नाही, कारण की केंद्राला तुमच्या टायपिंगवर विश्वासच नाहीये. तुमच्या टायपिंग सर्टिफिकेटवर त्यांना विश्वासच नाही. त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही काढलं असेल ना तुमच्याजवळ राहू दे, आमच्याजवळ येत आहे ना पहिले आमची टायपिंगची स्किल टेस्ट जी आहे तर ती द्यावी लागते. तुम्हाला इथं स्किल टेस्ट जी आहे
तर ती कंपल्सरी आहे. स्किल टायपिंग टेस्ट जी आहे तर ती तुम्हाला इथं द्यावी लागते. तर हा जो एक्झाम पॅटर्न आहे ना, हा या व्हिडिओमध्ये जास्त डिस्कस न करता आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस डिकोडिंग, एक्झाम पॅटर्न डिकोडिंग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या येणाऱ्या कालावधीत तुम्हाला ज्या आहेत तर त्या माहितीच होणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत तर ते इथं बघितलेल्या आहेत. बघा इथं तुम्हाला संपूर्ण सिलेबस दिलेला आहे. तर हा सिलेबसचं डिकोडिंग पण येणाऱ्या कालावधीत जे आहे तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आहे तर ते बघायला मिळणार आहे. ओके, बघा जे कोणी उमेदवार SSC CHSL या पदासाठी तयारी करत असतील तर त्याच्यासाठी आपण आपले रेकॉर्डेड बॅच जी आहे ना तर ती लॉन्च केलेली. याच्यामध्ये जो मी तुम्हाला आता सिलेबस सांगितला तर तो संपूर्ण सिलेबस तुम्हाला इथं जो आहे तो बघायला मिळणार आहे. याच्यासाठी आपण मराठी माध्यम जे आहे तुम्हाला देणार आहोत. अत्यंत बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला असणार आहे. सराव टेस्ट उपलब्ध असतील, PDF स्वरूपात नोट्स असतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, अनलिमिटेड व्ह्यूज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत तर ती इथं बघायला मिळणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करा. तसेच आपलं इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून तुम्ही या कोर्सला जे आहे तर ते एनरोल करू शकतात. आगामी CHSLच्या संदर्भात इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तसे अभ्यासाचे स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर जे आहेत तर ते नक्की बघायला मिळतील. म्हणून तुम्ही या चॅनलला जे आहे तर ते आजच सबस्क्राईब करून ठेवा. तसेच या बॅच विषयी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरला नक्की कॉल करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.